नमस्कार विद्यार्थी मित्र. उद्या दिनांक 12 फेब्रुवारी 2025 रोजी सांगली येथे तुकाराम बाबा महाराज यांच्या नेतृत्वाखाली आपण एक आत्मचिंतन म्हणा की पुढील आंदोलनाची दिशा काय असावी याच्यासाठी एक मेळावा आयोजित केलेला आहे. सर्व मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी म्हणून महाराष्ट्र राज्यातून लागलेल्या युवक व युवतींना मी आव्हान करतो या व्हिडिओच्या माध्यमातून की त्यांनी या सांगली या ठिकाणी होणाऱ्या मेळाव्यासाठी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे. कारण की आपल्याला या मेळाव्यातून विविध पद्धतीच्या पुढील दिशा काय असतील आपल्या आंदोलनाच्या ह्या आपल्याला दिसा येतील. त्यामध्ये आपलासुद्धा सहभाग असणार आहे. आपल्या प्रतिक्रिया काय असतील, आपल्या व्यथा काय असतील ह्या तुकाराम बाबासमोर आपण जर मांडल्या तर यातून नक्कीच आपल्याला काहीतरी नवीन जी.आर म्हणा की नवीन काहीतरी कल्पना सुचतील आणि रोजगारात आपण जे बेरोजगार होणार आहोत, कार्यमुक्तीचा आदेश आपल्याला अजून मिळाला नाही. कार्यकाल जरी संपला असेल परंतु आपल्याला कार्यमुक्तीचा आदेश अजून दिला नाही. म्हणून ही आपली एक पॉझिटिव्ह बाजू आहे की आपल्याला अजून शासनाने कार्यमुक्त केलेले नाही. या कार्यमुक्तीच्या आदेशाने आपण सध्या सरकारचे प्रशिक्षणार्थी एक त्यांचे शिकाऊ उमेदवार काही म्हणा परंतु आपण आजपर्यंत त्यांचे एक सरकारी नोकरदार म्हणा किंवा आपण एक पगारदार म्हणा हे त्याचा भाग असलेला आहोत. म्हणून विद्यार्थी मित्र, येणाऱ्या सांगलीला उद्या होणाऱ्या मेळाव्यासाठी सर्वांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे हीच मी नम्र विनंती या व्हिडिओच्या माध्यमातून करत आहे. परंतु या मेळाव्यात नेमक्या चर्चा काय होतील, कशा होतील याबद्दल सविस्तर विश्लेषण अनेक चॅनलच्या मार्फत आपण बघितलं आहोत. परंतु माझी एक अशी इच्छा आहे, सर्व काही ठीक आहे, अजूनही चांगल्या पद्धतीनं होण्यासाठी मी एक आपली चिंता व्यक्त करतो. कारण की मी सुद्धा एक युवा प्रशिक्षणार्थी आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून मी एवढं सांगू इच्छितो की आपल्याला 4 फेब्रुवारीला आझाद मैदानावर जो भव्य दिव्य आपण मोर्चा काढला, आपण सरकारचा लक्षवेधी आपण असा मोर्चा काढला, या लक्षवेधी मोर्चातून शासनाला खरोखर कुठं ना कुठं तरी झळ पोहोचलेली आहे. कारण की बरेचसे पत्र आलेले आहेत की युवा प्रशिक्षणार्थीची नवीन निवड करू नका. नवीन निवड करू नका म्हणजे काय, याच्यातून आपल्यावर काहीतरी तोडगा यांना काढायचा आहेच. नक्कीच तुकाराम बाबा, हरिभाऊ राठोड, अनुप सर असतील, आणखी काही विविध नेते असतील जे आपल्याला काही प्रत्यक्षरित्या अप्रत्यक्षरित्या आपल्याला सपोर्ट करत आहेत, त्या खरोखरांचं आपण सर्व युवा प्रशिक्षणाच्या वतीने आपण आभार व्यक्त करू. आणि उद्या सांगलीत होणाऱ्या ज्या महामेळाव्यासाठी आहे सर्वांनी आवर्जून उपस्थित राहायचं आहे. या मेळाव्यात आपल्याला एक गोष्ट करायची आहे की आपण 4 फेब्रुवारी रोजी जी काही आंदोलनाची रूपरेषा ठरवण्यासाठी म्हणा किंवा मोर्चासाठी म्हणा आपण सर्वजण एकत्र जवळपास 10,000 विद्यार्थी आपण जोडलो होतो. या जोडलेल्या विद्यार्थ्यांचा काहीतरी भावनांचा विचार नक्कीच शासन करणार आहे. कारण तुकाराम बाबासारखे, हरिभाऊ राठोडसारखे, अनुप सरांसारखे विविध प्रकारचे आपल्याला तिथं नेते लाभलेले आहेत, मार्गदर्शक लाभलेले आहेत. या मार्गदर्शनातून आपल्याला नक्कीच हा रोजगार कायमस्वरूपी किंवा मुदतवाढ म्हणून आपल्याला मिळणारच आहे. या गोष्टीतून आपल्याला एक शिकायचे आहे. उद्या मेळाव्यासाठी येताना ज्या ज्या जिल्ह्यातून, ज्या ज्या तालुक्यातून जे विद्यार्थिनी, युवक, युवती येणार आहेत, ज्यांनी आपल्याला समर्थनाचे, पाठिंब्याचे जे पत्र आणले होते आमदारांचे, या मेळाव्यातून स्टेजवरून त्यांना कॉल करा, आपापल्या तालुक्याच्या प्रतिनिधीला कॉल करा की आमची सर्व तयारी झालेली आहे. आम्ही आंदोलन, मोर्चा, रस्त्यावर काहीही कुठल्याही परिस्थितीत आम्ही येणार आहोत. म्हणजेच आमचा तोडगा हा तुम्हाला काढावाच लागेल. आपल्याला जवळपास 4 फेब्रुवारीच्या दिवशी आपण बघितलं. आता तो आपण व्हिडिओ पाहूया, कोणी कोणी पाठिंबा दिला. आपला जो युवा प्रशिक्षणार्थींचा मोर्चा आहे, आपण मोर्चाचं नेतृत्व हरिभाऊ राठोड साहेबांकडे जरी दिलं होतं, पण 288 मधून एकमेव आमदार आहे नंदुरबारचे. मला हेच म्हणायचं आहे की नंदुरबारवाल्यांनी आमदार जागायला 287 मतदारसंघातले आमदार झोपून आहे का? त्यांचं काम नव्हतं का? पत्र घेतलं होतं, काम होतं. मतदारसंघातले पोरं चालले, आमदार निवासाची रूम द्यायची. तू जेवला की नाही जेवला, तू झोपला की नाही झोपला, बाकी आमदाराचं काम नव्हतं. कोणत्याही पक्षाचा असो, कोणत्याही पक्षाचा असो,
जे आमदार विधानसभेत पोहोचलेले आपल्या एकेका मतावर, पण 288 पैकी फक्त एक आमदार साहेब इथे आलेले आहे. मी म्हणतो तुम्ही आता 287 जागवा, सगळ्यांना जागवा, नाही तर पुढच्या वेळेस भागवा त्यांना. आणि यानंतर 3 आमदार साहेबांचा पाठिंबा आलेला आहे. आले नाही पण आता 50% समजतो, यांना गृहीत धरतो मी. हरिश्चंद्र सकाराम भोळे आमदार विक्रमगड यांचा पाठिंबा आहे. दुसरे विजय भरत भाऊ रांगडाले आमदार तिरोडा गोरेगाव विधानसभा, यांचा सुद्धा आपल्या मोर्चाला पाठिंबा आहे. आणि सीएम साहेबांना दिलेला आहे. धन्यवाद साहेब. अजून आहे स्नेहा दुबे पंडित, ह्या वसईच्या आहे, पालघर जिल्ह्यामधल्या. त्यांनी सुद्धा पत्र दिलेलं आहे आणि आपल्या मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे. धन्यवाद. अजून शिरपूरचे आहे काशीराम पवारसाहेब. काशीराम पवारसाहेब यांचा सुद्धा आपल्या मोर्चाला पाठिंबा आहे, त्यांचा सुद्धा आम्ही धन्यवाद देतो. अमोल खता संगमनेरचे आमदार यांनी सुद्धा पाठिंबा दिला. धन्यवाद. दिलीप बोरसे जिल्हा नाशिकचे विधानसभेचे आमदार आहे, यांनी सुद्धा आपल्याला पत्र दिलेले. आणि मी आभार मानतो की अमित जनक साहेबांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. मला फोन सुद्धा केला होता त्यांनी, अमित जनक साहेबांनी. दुसरे आहे आमच्या पाडवी, हे अक्कलकोट विधानसभेचे आमदार आहेत, यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. यांचा जिल्हा कोणता आहे पाडवी साहेबांचा? नंदुरबार. आजचं मला वाटतं महेंद्र सदाशिव थोरवे कर्जतचे आमदार आहे, यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. संजय पुराम आमदार आमगाव जिल्हा गोंदिया, यांनी सुद्धा पाठिंबा दिला. धन्यवाद संजय पुरामचे. हेमंत पाटील साहेब यांनी सुद्धा पाठिंबा दिलाय, त्यांचे सुद्धा धन्यवाद. आदर्श मल्हार बहुजन सेना यांनी सुद्धा आपल्या मोर्चाला पाठिंबा दिलेला आहे आणि पत्र सुद्धा दिलेलं आहे त्यांनी. भुजबळ साहेबांना पत्र सुद्धा दिलेलं आहे. अजून मी कोण? आणि भरतशेठ गोगावले मिनिस्टर पैकी एकमेव व्यक्ती आहे की त्यांनी तोंडी आणि लेखी पाठिंबा जाहीर केलेला आहे. भरतशेठ गोगावले रायगडचे आहे. खासदार अमर काळे हे शरद पवार साहेबांचे खासदार आहे, राष्ट्रवादी शरद पवार गटांचे, आमच्या वर्धेचे आहे, लागून आहे. त्यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे, त्यांचा सुद्धा आम्ही आभार व्यक्त करतो. आमदार विधान परिषदेच्या भावनाताई गवळे यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. आणि नंदुरबारचे विजयकुमार गावित साहेब माजी मंत्री यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. आणि खासदार आमचे आता यवतमाळच आहे, आता मला वाटतं संजय देशमुख साहेबांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. आणि 2 मिनिट मोबाईलवर त्यांचं सुद्धा ऐकून घ्या, कारण मी 98 मध्ये मोर्चा काढला होता. मला संजय देशमुख साहेबांनी फार मोठी मदत केली होती, त्याच्यामुळे ते नाव लक्षात आहे. आणि यवतमाळवरून बाळासाहेब मांगोळकर, वणीचे संजय देरकर यवतमाळ जिल्ह्यातून पाठिंबा जाहीर केलेला आहे त्यांनी. श्याम खोडे वाशिम मंगरुळपीर यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. मराठवाडा शिक्षक संघाने सुद्धा पाठिंबा दिलेला आहे आणि पत्र सुद्धा दिलेलं आहे. अशा बहुतांश लोकांनी पाठिंबा दिलेला आहे. सईताई डहाके कारंजा यांचा सुद्धा पाठिंबा मिळालेला आहे आपल्याला. हिकमतदादा उडान जनसावंगी यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. जालना जिल्ह्यातले पाठिंबा दिले त्याबद्दल धन्यवाद. पण रस्त्यावरची लढाईसाठी सर्व लोकप्रतिनिधींनी आमच्या प्रशिक्षणार्थी सोबत रस्त्यावर उतरावं ही नम्र विनंती आहे. साजिद खान पठाण अकोला पश्चिम यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. खर तर तुम्ही सांगा हो, महाविकास आघाडीला गोल्डन चान्स होता, युवा प्रशिक्षणार्थी हा गोल्डन चान्स होता. यांनी बरोबर. दुसरं खासदार संजय भाऊ देशमुख शिंदखेड राज्याचे आमदार आहेत. मनोज दादा कायंदे यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे.
तर माझी नम्र विनंती आहे. आणि सर्वाधिक मला आज नंदुरबार आणि नाशिक सर्वाधिक फळफाटा दिसत आहे या दोन जिल्ह्याचे. त्याच्या पाठोपाठ लातूर आहे आणि संभाजीनगर, औरंगाबाद, संभाजीनगर, लातूर, नांदेड तसे सर्व जिल्ह्यातून आलेले आहे. म्हणून दादा कायंदे इथे येत आहे म्हणते आमदार साहेब. आणि मी आता विनंती करतो किशोरप्पा पाटील, आमदार पाचोरा यांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे. आणि मी आता विनंती करतो नाईक साहेबांना, रमेश देशमुख साहेबांना विनंती करतो मी की त्यांनी आपल्या प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करावं. देशमुख साहेब. आपण सगळ्यांच्या पाठिंब्याचे पत्र बघितले, कोणाचा कॉल बघितला, कोणाचे प्रतिनिधी बघितले. या प्रतिनिधीला पाठवून काही होणार नाही. या प्रतिनिधींनी, जे आपले लोकप्रतिनिधी आहेत, या प्रतिनिधींनी विधान भवनात, विधान परिषदेमध्ये जे त्या कुठल्या सभागृहाचे सदस्य असतील, यांनी त्या सभागृहामध्ये आपला आवाज उचलण्याची गरज आज येऊन ठेपली आहे. या सर्वांना माझं या मेळाव्यातून विनंती राहील की या मेळाव्यातून तुकाराम बाबांनी, विद्यार्थी प्रतिनिधींनी, अनुप सर असतील, हरिभाऊ राठोड सर असतील, यांनी या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून त्यांना या मेळाव्यातून कॉल करा, त्यांना माहिती विचारा की तुम्ही पाठिंब्याचे पत्र जे दिले हे नुसते केवळ कागदोपत्री व्यवहार आहे की तुम्ही खरोखर आमच्यासोबत जुळलेले आहात. जुळलेले असतील तर नक्कीच आपल्याला या मेळाव्यातून पुढच्या आंदोलनाची दिशा ठरणार आहे. आणि नक्कीच आपला कायमस्वरूपी जो मुद्दा आहे, 4.5चा मुद्दा आहे, हा मुद्दा कोणीही मागे धरून ठेवणार नाही आणि हा मुद्दा कुठंच आपला मागे पडणार नाही. एवढे जर प्रतिनिधी आपल्यासोबत जुळले तर नक्कीच उद्याचं महाराष्ट्र चित्र वेगळं असेल, याच्यात कुठलीच शंका राहणार नाही. आणि युवा प्रशिक्षणार्थींचा विजय झाल्याशिवाय कोणीच याला रोखू शकणार नाही. धन्यवाद.